तुम्हालाही कोणत्या तरी बिझनेसचा टर्नओव्हर जाणून घ्यायचा आहे पण माहिती नाही कसा, तर ही रील तुमच्यासाठी. ही रील सेव्ह करा आणि कोणत्याही बिझनेसचा टर्नओव्हर किती हे जाणून घ्या. हो, कारण बऱ्यापैकी आपण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कोणत्याही बिझनेसला गेलो की आपण विचार करतो, अरे हे मी पण करून पाहतो, परंतु त्याचा टर्नओव्हर किती हेच माहीत नाही, त्याचं प्रॉफिट किती हेच माहीत नाही. ते कसं जाणून घ्यायचं? तर तुम्ही जीएसटीच्या साईटला जेव्हा लॉग इन करताल आणि सर्च टॅक्सपेअरमध्ये जाऊन जीएसटी नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथे कळतं की त्यांनी जीएसटीआर 9 आणि 9C फाईल केलाय का. जीएसटीआर 9 फाईल करणं कंपल्सरी आहे जर तुमचा टर्नओव्हर 2 करोड असेल तर, आणि 9C फाईल करणं कंपल्सरी आहे जर तुमचा टर्नओव्हर 5 करोड असेल तर. त्यामुळे जर त्यांनी 9C फाईल केलाय तर त्याचा टर्नओव्हर 5 करोड एक्सीड आहे, आणि जर त्याने 9 फाईल केलाय फक्त तर त्याचा टर्नओव्हर 2 करोड एक्सीड झालाय. आणि जर त्याचं 9 आणि 9C दोन्ही फाईल नाहीये, याचा अर्थ असा होतो एक तर त्याचा टर्नओव्हर 2 करोडपेक्षा कमी आहे किंवा तो टॅक्स डिफॉल्टर आहे. आणि जर तो टॅक्स डिफॉल्टर असेल तर तुम्ही त्याला जीएसटीचे पैसे का देणार? नका देऊ, कारण गव्हर्नमेंट तुमच्याकडनं घेऊन जाईल परत. थँक्यू.